Brought to you by Puneet Balan Group and Maharashtra Tourism. बोलणं लिहिणं आणि ते ग्रामर सुद्धा करेक्ट करून देऊ शकतो. मला तिथे तुम्ही बोलताना किस्सा आठवला. मला रावसाहेब दानवेंचं एक भाषण आठवलं. ते म्हणाले की भाषेचा काही फार प्रॉब्लेम येत नाही, मला केवळ मराठी भाषा व्यवस्थित येते, तरी मी 12 देश फिरून आलो. ते म्हणाले मी चीनला गेलो होतो. मुद्दाम किस्सा सांगतो. ते म्हणाले की भाषणात सांगितलं. ते म्हणाले मी चीनला गेलो होतो, मी हाऊ मच आणि टू मच या 2 शब्दावर अख्खं चीन फिरून आलो, म्हणजे खरेदी पण करून आलो. तिथं बाजारात गेलो की मी त्याला विचारायचो हाऊ मच, मग तो मला कॅल्क्युलेटर दाखवायचा, मी म्हणायचो टू मच आणि मग मी त्याला परत कॅल्क्युलेटरवर लिहून द्यायचो रक्कम. मग तो म्हणायचा की नो 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 नो, मग तो परत लिहून द्यायचा. मग हा म्हणायचा टू मच. आणि टू मच आणि हाऊ मच ची गंमत त्यांनी अशी सांगितली. पण टू मच आणि हाऊ मच हे दोन्ही मराठी नसून इंग्लिश शब्द आहेत. इंग्रजी शब्द आहेत. हे म्हणजे तुम्हाला यांची एक कथा माहिती आहे का? यांची व्यंकटेश माडगुळकरांची मला वाटतं एक कथा आहे की गावामध्ये एक असतो माणूस, त्याला इंग्लिश येत असतं असं सगळ्यांचा समज असतो. त्याला फक्त येस आणि नो हे 2च गोष्टी येत असतात आणि ते तो वेगवेगळ्या प्रकारे वापरत असतो. एक दिवशी त्या गावामध्ये फॉरेनर येतो, खरंच फॉरेनर येतो. तर त्याला त्याच्याशी बोलायला इंग्लिशमध्ये फाडफाड बोलायला याला घेऊन जातात आणि त्याला सांगतात बीड. आणि मग तो काहीतरी प्रश्न विचारतो की हा रस्ता कुठे जातो. हा म्हणतो येस येस येस. तो म्हणतो नाही मी असा प्रश्न असा आहे की काहीतरी. तो नो नो नो. तो येस आणि नोच्या पलीकडे जायलाच तयार नाही. तर शेवटी तो रागावून तो फॉरेनर तो याच्या एक लाफा मारतो त्याला आणि निघून जातो. सगळे लोक म्हणतात काय तू एवढा फाडफाड इंग्लिश बोलत होता आणि तो परदेशी माणूस त्याला लाफा मारून निघून जातो. म्हणत होता अरे तुला एवढं उत्तम इंग्लिश बोलता येतं, मग इथे कशाला झक मारतो आहे, चल माझ्या बरोबर. मी म्हटलं मी गाव सोडून जाणार नाही. तर मुद्दा असं की थोडे विनोदाच्या अंगाने आपण या गोष्टींकडे बघितलं. पण आता असं आहे की जर सगळे शिक्षण तज्ञ म्हणतायत, जर सगळे बालमानसशास्त्रज्ञ जे आहेत ते पण म्हणतायत की हे ओझं कशाला, मग असं आहे की हे ओझं देण्यामागे उद्देश आहे ना की काही लोक असा दावा करतात की बाबा एक तिसरी भाषा अधिक शिकली तर काय प्रॉब्लेम आहे, तुम्ही बाहेरच्या लोकांची गोऱ्यांची इंग्रजी घेतली, मग आपल्या देशातलीच हिंदी जर तुम्ही शिकलात तर त्याच्यामध्ये तुम्हाला काय अडचण आहे. हा एक युक्तिवाद केला जातो. आणि ते म्हणतात की बघा आपण 5वी पासून शिकतोच आहोत, तुम्ही सिंटॅक्सचा आणि बाकी सगळ्या गोष्टींचा फॉनेटिक्सचा उल्लेख केलात की त्याच्यामुळे अडचण होईल, मुलांचे उच्चार असतील किंवा लिहिणं असेल त्याच्यामध्ये गडबड गोंधळ होईल, तिकडे लक्ष जास्त जातं असं आहे ते.